झी 24 तास, एक पाऊल पुढे। बातमी कोल्हापुरातून 15 ऑगस्ट अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय, तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा पत्ताच नाही। सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला 2 गणवेश खरेदी करण्यासाठी 400 रुपये दिले जातात, पण हा निधी 2 गणवेश तयार करण्यासाठी अपुरा पडतो। त्यामुळे विद्यार्थ्याला कमी वेळेत आणि कमी खर्चात गणवेश कसा उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडलाय। सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 15 ऑगस्ट पूर्वी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेतील सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील मुलांना प्रत्येकी 2 गणवेश दिले जातात। त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावे 2 ड्रेस खरेदी करण्यासाठी 400 रुपये इतका निधी शाळा व्यवस्थापनाला दिला जातो। पण प्रत्यक्षात हा निधी अपुरा पडत असल्याची तक्रार अनेक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांची आहे। एक गणवेश तयार करण्यासाठी साधारणतः 300 रुपये खर्च येतो। मग 400 रुपयात 2 गणवेश आणि तेही कमी वेळेत कसे तयार करायचे असा प्रश्न शाळा व्यवस्थापनापुढे उभा राहिलाय। पण याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रशासनाच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाहीत। तुम्ही मुलांना किती तारखेपर्यंत हे ड्रेस देणार आहात? हां, निधी त्यासाठी आलेला आहे आणि तो आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत ते ड्रेस देण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त। शाळा प्रशासन गणवेशाच्या निधीवर काहीही बोलायला तयार नसला तरी पालक मात्र प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करतायत। विद्यार्थ्यांना आता जवळजवळ आता 8-10 दिवसात काही कपडे शिवून मिळणं शक्यच आहे। त्यानंतर 400 रुपये 2 ड्रेस भागत नाहीत आणि साधारणतः ह्या महागाईच्यानं साधारणतः 600 रुपयाच्या आसपास विद्यार्थ्याला ड्रेस मिळावा। एकीकडे शालाबाह्य मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी राज्य शासनाच्या वतीनं अनेक उपाययोजना राबवल्या जातात, पण दुसरीकडे मात्र ज्या योजनेत त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करतंय, हे दुर्दैव। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।